नमस्कार. आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 8 डिसेंबर 2025 रोजी आर-आर-बी ग्रुप डीचा जो पेपर झाला त्या पेपरमधील झालेले प्रश्न किंवा आलेले प्रश्न पाहणार आहोत. तुम्हाला वाटेल 6 आणि 7 तारखेला सरांनी व्हिडिओ का बरं नाही बनवला? त्याचं कारण असं आहे की 6 आणि 7 तारखेला तुमची परीक्षाच नव्हती, त्यामुळं मी व्हिडिओ बनवला नाही. आणि 5 तारखेनंतर डायरेक्ट आपण आता 8 तारखेला व्हिडिओ बनवत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहात त्यामुळं बरं वाटते. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रुप डी मराठी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आर-आर-बी ग्रुप डीला 1 वर्षाच्या चालू घडामोडीवर खूप प्रश्न विचारले जात आहेत. त्यासाठी फक्त ₹100 मी तुम्हाला चालू घडामोडी ई बुक उपलब्ध करून दिलेलं आहे. मूळ किंमत ₹300 आहे, पण खास तुमच्यासाठी हे ई बुक फक्त तुम्हाला ₹100 मिळेल आणि याच्यामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी अतिशय सुटसुटीत पद्धतीनं आणि परीक्षेला ज्या येणार आहेत त्या IMP अशा नोट्स तयार करून दिलेल्या आहेत. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर हे फक्त ₹100 तुम्ही कुठं मिळेल? तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई बुक विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, आर-आर-बी ग्रुप डी 8 डिसेंबर 2025 फर्स्ट शिफ्ट. भारत सरकारने वित्त वर्षे 2025-26 साठी युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाला किती रुपये वाटप केले आहेत? तर युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयानं 2025-26 साठी 3,794 कोटी रुपये वाटप केलेले आहेत. आता हे पर्याय मी स्वतः काढलेत बरं का. फक्त प्रश्न भेटलेले आहेत. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी पर्याय काढलेले आहेत. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या एकूण वाटपातून खेलो इंडिया गेम्ससाठी किती कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलं आहे? तर खेलो इंडिया जे गेम्स आहेत ना त्यासाठी 1,000 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलेलं आहे. ब हे त्याचं उत्तर आहे 1,000 कोटी. 2025 मध्ये क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर 2025 मध्ये कोणता क्रिकेटपटू आहे ज्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे पहा रवींद्रन अश्विन, ज्याला आपण आर अश्विन असं म्हणतो. ब हे त्याचं उत्तर आहे आर अश्विन किंवा रविचंद्रन अश्विन हे त्याचं उत्तर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2025 मध्ये गुजरातमध्ये कोणत्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केलेलं आहे? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2025 मध्ये गुजरातमध्ये वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स याचं उद्घाटन केलेलं आहे. क हे त्याचं उत्तर आहे. शहरी गरीब महिलांना डिजिटल स्वरूपात सक्षम बनवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने डिजी लक्ष्मी योजना सुरू केलेली आहे? तर ही जी डिजी लक्ष्मी योजना आहे ही आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे. ड हे त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. जागतिक युवा कौशल्य दिवस वर्ल्ड यूथ स्किल डे 2025चा विषय काय होता आहे? म्हणजे थीम काय होती? दिवसाची थीम विचारत आहेत बरं का बऱ्याच वेळेला. त्यामुळे थीम करून घ्या व्यवस्थित. आपल्या चालू घडामोडीच्या ई बुकमध्ये प्रत्येक महत्त्वाच्या थीम दिलेल्या आहेत. तर जागतिक युवा कौशल्य दिवसाची जी थीम होती ती आहे पहा AI आणि डिजिटल कौशल्याच्या माध्यमातून तरुणांचे सबलीकरण. ब हे त्याचं उत्तर आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तो रोजच्या जीवनातला परिवरीचा शब्द झालेला आहे पहा. EO म्हणजे E0FIR उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे? आता FIR म्हटलं की फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असा त्याचा फुल फॉर्म होतो आणि तो पोलीस खात्याशी किंवा पोलीस विभागाशी संबंधित आहे. मग पोलीस विभाग म्हटलं की कशाशी संबंधित आहे ते? तर भारताचे केंद्रीय गृहमंत्रालय यांच्याशी संबंधित आहे. क हे त्याचं उत्तर आहे. मानवी शरीरात अंड्याचे निर्माण कुठे होते? म्हणजे अंडे कुठे निर्माण होतात? तर याच्यामध्ये जे अंडे आहेत ते अंडाशय म्हणजेच ओव्हरीमध्ये निर्माण होतात. महिलांमध्ये असतो हा पार्ट. प्रजनन संस्थेशी संबंधित आहे. तर क हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर मानवी शरीरात अंड्याचे निषेचन म्हणजे फर्टिलायझेशन कुठे होते? तर हे मी 5 डिसेंबरच्या याच्यातही सांगितलं होतं. फॅलोपियन ट्यूब म्हणजेच डिंबवाहिनी नलिकेमध्ये होतं. त्याच्या पुढे पहा आता नीरज चोप्राने 90.23 मीटरचा थ्रो कोणत्या स्पर्धेत केला होता जो त्याच्या जीवनातील सर्वात मोठा थ्रो होता? तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे पहा दोहा डायमंड लीग 2025. कुठं केला होता? दोहा डायमंड लीग 2025
या स्पर्धेमध्ये केलेला होता. अजूनही भरपूर प्रश्न पाहायचे आहेत आपल्याला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रेल्वे भरतीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका, याच्यामध्ये 2021 ते 2024 पर्यंतचे पेपर आहेत. आणि दुसरं रेल्वे भरती बोर्ड 10,200 प्लस, याच्यामध्ये 2018 ते 2024 पर्यंतचे पेपर आहेत. आणि दोन्ही पुस्तकं ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तसंच स्क्रीनवर दिसत असलेले जे मोबाईल नंबर आहेत त्यावर मेसेज करा, माझं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंटमध्ये घरपोच ही पुस्तकं मिळून जातील. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी RRB ग्रुप डी साठी आणि RRB NTPC ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा आता, फुलांच्या वनस्पतीमध्ये प्रजनन मुख्यत्वे कोणत्या प्रक्रियेद्वारे होते? तर फुलांच्या वनस्पतीमध्ये म्हणजे ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांचं जे प्रजनन आहे ना, ते लैंगिक प्रजनन असतं. ब हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर तरंगदैर्घ्य म्हणजेच वेव्हलेंथ मुख्यत्वे कोणत्या 2 घटकांवर अवलंबून असते? तर ही जी वेव्हलेंथ असते ना, ही तरंगगती आणि वारंवारता याच्यावर अवलंबून असते. ब हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचं पहा आता, लॉन्जिट्युडिनल वेव्हज म्हणजे आपलं जे ध्वनी असतात ना, ध्वनी हा टॉपिक व्यवस्थित करा. तर अनुदैर्घ्य तरंग म्हणजेच लॉन्जिट्युडिनल वेव्हज ज्या दिशेने प्रवास करतात त्या दिशेच्या तुलनेत कसे कंपन करतात? तर याचं जे उत्तर आहे ना, त्या समांतर स्वरूपामध्ये म्हणजे पॅरलल स्वरूपामध्ये कंपन करत जातात. ब हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्रोटीन पचन करणारे एन्झाईम्स म्हणजे पेप्सिन कशातून स्त्रवते किंवा स्त्राव होतो? तर याचं उत्तर आहे पहा, आमाशय म्हणजे स्टमक याच्यातून होतो. त्याच्यानंतर आता 22 मार्च रोजी बिहार दिवस म्हणून का साजरा केला जातो? त्याचं कारण असं आहे की 22 मार्च 1912 रोजी बिहार आणि ओरिसा हे बंगाल प्रेसिडेन्सीपासून वेगळे होऊन नवीन प्रांत बनले, म्हणून दरवर्षी 22 मार्च हा बिहार दिन म्हणून साजरा केला जातो. एखाद्या वस्तूची स्थितीज ऊर्जा ज्ञात करण्याचे सूत्र काय आहे? म्हणजे स्थितीज ऊर्जा काढण्याचं सूत्र काय आहे? तर स्थितीज ऊर्जा बरोबर mgh. m म्हणजे वस्तुमान, g म्हणजे गुरुत्वाकर्षण बल आणि h म्हणजे उंची. तर ब हे त्याचं उत्तर आहे. स्थितीज ऊर्जा काढण्याचा तो फॉर्म्युलाच आहे. आणि गतिज ऊर्जा काढण्याचा फॉर्म्युला h/2 mv वर्ग म्हणजे वेग बरोबर. चला, त्याच्या पुढचा गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जाचं mgh. आणि त्याच्या पुढचा प्रश्न, आणि खाली जे आहे F = ma हे बलाचं एकक आहे. त्याच्यानंतर बलाचा फॉर्म्युला पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिनीकरण प्रक्रियेत कोणत्या वायूचा उपयोग केला जातो? तर पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिनीकरण या प्रक्रियेमध्ये क्लोरीन या वायूचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाचा उपयोग कशाच्या दिशेच्या निर्धारणासाठी केला जातो? तर जी प्रेरित विद्युतधारेची जी दिशा आहे ना, ती दर्शवण्यासाठी फ्लेमिंग्स राईट हँड रूल म्हणजे फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाचा वापर केला जातो. क हे त्याचं उत्तर आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण 18 प्रश्न पाहिलेले आहेत. मला जेवढे प्रश्न मिळाले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थित पाहिलेली आहेत. तर असाच तुमचा प्रतिसाद असू द्या. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त व्हायरल करा व्हिडिओ, ही तुम्हाला विनंती आहे. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि RRB NTPC ग्रुप डी मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.